आणि हे बघा रस्त्याची अवस्था बघा काय आहे. हायवे का फ्लेवर फ्लेवर ब्लॉक हे टाकलेले आहे. आई शपथ हे बघा. आणि सावर्ड्याचं बघा ह्या अजून ब्रिजचं काम चालूच आहे. ह्या काय अजून पूर्ण झालंच नाही अजून. खायच्या वर्षात होणारा देव झाली. आणि वाईस आता पुढे येलो तर हे बघा हे अजून एक पण काम चालू आहे. साखरपेठा आम्ही बाहेर गेलो होता तर आम्ही राजापूरच्या रस्त्याका लागलो. तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज बाबल तुमचं आपला उनगोळ्यामध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो गावात. आता वाजलेत पहाटेचे 5. तर आता आम्ही चाललो, आमची गाडी पण इलेली आहे. चला आता आपण बघूया पुढचा प्रवास कसं होता. तर गाडीत सामान्यांनी भरून आमका ना निघेपर्यंत 5:15 वाजले. आणि आज मी ना पहिल्यांदा जो पहाटेचा जो प्रवास करतो आहे त्यामुळे आज ना एकदम एक्साइटमेंट तर हाच. आणि झाला असा की पहाटे लवकर निघाल्यामुळे आज रस्त्याचा ट्रॅफिक पण लय कमी आहे. आणि आता आम्ही बघता बघता पोचलो ते आपल्या ह्या वडकाच्या ब्रिजवर. गाडी 60 आणि 80 ह्याच्या पुढेच चाललेली. म्हणजे 100-80 ह्यो स्पीड धरलेलो गाडी. आणि आता ही मस्त की गरमागरम ना वड्यांचं ना घमघमाट सुटला. आणि पप्तावना तर समोर बघा जोशी वडेवाल्यांचं ना बोर्डा. आहा, लय भारी वाजतं बाबा. पण बघलं तर अजून दुकान तर त्यांचं काय म्हणजे हॉटेल तर सुरू झालंच नाही. तर आता बघा पुढे येलो आणि बघा वाईचं ना पाऊस सुरू झाला रिमझिम. पण काय ना मगाच्या वड्यांचा जो सुगंध आणि ह्यो आता बारीक बारीक सुरू झालेला पाऊस, त्यामुळे आता असं आला नाश्त्याला कधी एकदा गरम गरम वडे आणि चाय पितो अशी गरमागरम वाफाळलेली. तर मित्रांनो, आता हे बघा मस्त आहे की पहाटेचा तांबडा फुटता. आणि खरंच हे अनुभव जो आहे ना क्लास एकदम. म्हणजे मुंबईत आहे असा एवढा बघू गावना नाही आपल्या. तर मित्रांनो, आता आपण पोचलो नागोठण्या खाऊ. आणि हे बघा रस्त्याची अवस्था बघा काय आहे. हायवे का फ्लेवर ब्लॉक हे टाकलेले आहे. आई शपथ हे बघा कसे वरखाली झाले आहेत. आणि त्यांची अलाइनमेंट पण झालेली आहे, त्यांची गेली सगळी वरखाली. आणि एवढी जड वाहनं त्याच्यावरनं चालली आहेत त्यामध्ये खाली दबले गेले. आणि समजा चुकून जर कायचा जर बारकाय जर गाडी असली, स्कूटी म्हणा काय म्हणा, कधी जर स्लीप झाली तर काय होते या रस्त्यावर. काय करणार, रस्ते कधी होणार आहेत काय माहिती पूर्ण कंप्लीट. तर आता ना आम्ही निघालो नागोठण्याच्या पुढे येलो. आणि बघा मस्त सीन बघा काय भारी वाटतं ना. सगळीकडे हिरवळच हिरवळा. आज ना नशिबान पाऊस नाही आमका गावला सकाळपासून. म्हणजे पहाटे म्हणजे 3 वाजता तर लई लागत होतो, तुफान पाऊस लागत होतो आमच्या कळव्याचा. तर वाटलेला आज निघताना पाऊस भेटता आलो गावात जाताना. पण नशीब गेलो पाऊस. आम्ही निघताना तरी पाऊस नाही होतं. वा, काय सुंदर दृश्य आहे ना. मस्त ही हिरवळ घेतले म्हणजे मस्त डोंगरांवर हिरवळ पसरलेली आहे. आणि ह्या जर धुक्याचा पसरला वा वा, काय भारी सीन वाटतं ना. अक्षरशः ना म्हणजे असं वाटतं ना हाय थांबायचं थोडा वेळ आणि मस्त त्या सगळं एन्जॉय करायचं. पण आपल्या पोचूचा टाईम आता, त्यामुळे आपण थांबू शकत नाही. तर मित्रांनो, आता ना फायनली ती वेळ इली आजी नाश्त्याच्या. पोटात तर कावळे ओरडतात. आणि आता आम्ही शेवटी थांबलो जोशी वडेवाल्यांच्या आहे. आणि लोकेशन तर ऑसम आहे. तर आता आम्ही आधी नाश्ता करून घेतो कारण पोटातनं कावळेला ओरडतात. तर मित्रांनो, आम्ही ना ऑर्डर केलेली आहे कट वडो घेतलेलो मस्तपैकी आणि वाफाळलेलं चाय. 1 नंबर कॉम्बिनेशन. तर मित्रांनो, हा बघा ह्या बघू शकतो किती सुंदर आहे. म्हणजे मस्त काही तुमका असं दिसणार नाही, कागदाचं कपटं पण दिसत नाही. आणि त्यांचे जे टॉयलेट्स वगैरे पण ते पण एकदम स्वच्छ. आम्ही स्वतः चेक केलेलं आहे, ते दाखवू शकले नाही मी तुमका. पण खरंच खूप सुंदर होतं ते. त्याचं लोकेशन खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर कधी इलाच आहे नक्की थांबा. तर मित्रांनो, चाय नाश्ता करून तर झालेलो. आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू झालेलो आहे. तर आता आम्ही माणगावच्या थोडा मागे थांबलो होतो जोशी वडेवाल्यांच्या आहे. तर आता आपण माणगाव क्रॉस करून आता पुढे गेलो की मग आता आपण बघूया अजून आपल्या काय काय रस्त्याचे स्पॉट दिसतात ते. कारण आता पावसाळा होता त्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेलीच असताली. तर बघूया अजून आपल्याला हे काय काय स्पॉट दिसतात. तर आता आपण ना कशेडीच्या ना जवळपास इलेले आहोत. तर आता बघूया, आता आपली गाडीचा खैना काढूया. जुन्या मार्गाने आमचा विचार हा, पण बघूया आपण गेलो तर भोगद्यातच जाऊया. आणि हे बघा आहे ना जाई लावचीचा काम चालू आहे.
कशी रिस्क घेतात ते बघा हे लोक, किती काम रिस्की काम आहे. तर आता आपण नाही बघा समोर दिसतात हे आपलं कशेडीचे 2 नवीन बोगदे तयार झालेले आहेत. त्यातून आपण सकाळचा बघूया माहोल ते कसं असतं. मी रात्रीचा प्रवास केलेला आहे त्या ह्याच्यातनं बोगद्यातनं. आता सकाळचा बघूया कसा वातावरण आतमधला काय आता. तर आता आम्ही पोचलो सावर्ड्याचं, आणि सावर्ड्याचं बघा ह्या अजून ब्रिजचं काम चालूच आहे. ह्या काय पूर्ण झालाच नाही अजून, खयच्या वर्षात होणारा देव झाली. तर आता आम्ही पोचलो बाजारपेठेत सावर्ड्याच्या. तर ती बघा लालपरी सायला 2 लालपरी दिसल्या आणि एकदम जुने मॉडेल. खरंच त्या जुन्या मॉडेलमध्ये लय मजा होती. या आताच्या नवीन BS6मध्ये ती मजा नाही आहे. शेवटी लालपरी ती लालपरीच. तर मित्रांनो वाईस माझं डोळं लागलो होतो, आणि आता आम्ही संगमेश्वरच्या डिपोच्या बाजू का बघा एक रस्तो म्हणजे साखरपा, बरोबर साखरप्याच्या ह्या रस्त्याने आम्ही तर चाललो. संगमेश्वर डेपोच्या अगदी जवळ म्हणजे बाजूसूनच आम्ही आता रिटर्न मारलो की हो रस्तो लागता, कारण आमका लांजाचा जो रस्तो आहे आमका टाळूचं होतं म्हणून आम्ही या रस्त्याने चाललो. आणि खरंच लय सुंदर रस्तो आहे हो, म्हणजे भले जुनो डांबरी रस्तो आहे, पण खरंच वाहनावाहनाचं असलं तरी अक्षरशः ना इतकं बरं रस्तो नाही हो. मी तर सांगितलं तुमका ह्या रस्त्याने प्रवास करून बघा तुम्ही, कारण लांजाकनी लय खड्डे झाले आहेत. आणि वाईस आता पुढे येलो तर हे बघा हे अजून हे पण काम चालू आहे. साखरपेठा आम्ही बाहेर येलो होता, आता आम्ही राजापूरच्या रस्त्याका लागलो. तर ह्यो रस्तो बघा किती सुंदर आहे, सुसाट रस्तो आहे एकदम. म्हणजे आणि कोकणाचा जो खरा जर सौंदर्य आहे ना ते ह्या रस्त्यांवरनं अनुभव करता हो, कारण दोन्ही बाजूका झाडी आहे मस्तपैकी हिरवीगार आणि वळणावळणाचे रस्ते. तर मित्रांनो आम्ही आता ना राजापुरात पोचलो, म्हणजे राजापूरच्या हायवे का लागलो आता वर. आणि बघा का सुसाट पाऊस लागतो, भन्नाट पाऊस लागतो हो. एवढं ना की पुढचा समोरचा काही दिसतच नाही यार, एवढं पाऊस. आणि आता झाला असता ह्या पावसाचं औचित्य साधून आता आम्ही जेवणासाठी थांबतो. तर मित्रांनो आता आम्ही आंबेरीत पोचलो. पाऊस मजबूत होतं, एवढं जोरजोरात पाऊस ना बापरे, तर शूट काही करू गावला नाही. तर मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळानं वाडा तरीच पोचलो. तर मित्रांनो झाला असता की माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे, त्यामुळे आता मी पुढचा काही जास्त शूट करू शकत नाही, कारण मोबाईलची बॅटरी कधी संपून मोबाईल बंद पडू शकता. तर असं आता मी आपण बघू शकता जेव्हा आपलं वाडाचा ब्रिज आहे त्याच्यावरनं आता आम्ही चाललो. त्याचा वाज एक 10 मिनटात आम्ही आता आमच्या घराकडे पोचच. तर आपण भेटू असंच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.